दाखवाय तो रिपोर्ट आणि एकदाच मनाला शांती मिळू दे तिच्या. हे हे कार्ड दिलंय, रिपोर्ट नाही दिले. माझ्यासाठी समजाच अवघड होऊन बसलंय. कुठल्या तोंडानं सांगू ना. मी आलेच. हॅलो, हां डॉक्टर देशमुख बोलतोय. हा नमस्कार डॉक्टर, मी IPS अधिकारी अक्षरा सूर्यवंशी बोलते. मला एका ओळखीच्या व्यक्तीकडनं तुमचा नंबर मिळाला. तुम्ही स्त्री रोग तज्ज्ञ आहात बरोबर? हां येस, आय एम स्पेशलिस्ट इन ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकॉलॉजी. एक्झॅक्टली काय माहिती हवी आहे तुम्हाला मॅडम? मला जरा एका व्यक्तीबद्दल पर्सनल इन्फॉर्मेशन हवी होती. म्हणजे हा आमच्या चौकशीचाच एक भाग आहे. हो मॅडम, काय माहिती हवी तुम्हाला सांगा. नाही, त्याआधी मला तुमच्याविषयी जरा जाणून घ्यायचं होतं. म्हणजे कुठली डिग्री घेतलीत म्हणालात आणि तुमच्या क्लिनिकला किती वर्ष झाली? MBBS आणि MD मी मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलंय आणि गेल्या 20 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. बर, मला सांगा, मेनका नावाची कोणी पेशंट तुमच्याकडे आली होती का? हो, आली होती. तिची तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट केली? प्रेग्नन्सी टेस्ट झाली आहे तिची आणि रिपोर्टनुसार ती प्रेग्नंट आहे. कन्फर्म आहात तुम्ही? हो, कन्फर्म आहे. ठीक आहे. आणि त्यांनी तिच्या नवऱ्याविषयी काही माहिती दिली तुम्हाला? नाही हो मॅडम, तिच्या नवऱ्याबद्दल काहीच सांगितलं नाही तिने. बरं, मला मोबाईलवर रिपोर्ट्स पाठवता येतील? हो, रिपोर्ट्स पाठवतो, पण नवऱ्याचं नाव नाही आहे, तर रिपोर्ट्सवर नाव काय लिहू? तुम्ही रिपोर्ट्स पाठवा, बाकी सगळं मी बघते. ठीक आहे, रिपोर्ट्स पाठवतो. थँक्यू. वा 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 डॉक्टर, एकदम कडक काम केलं तुम्ही. हा नाही म्हणजे ती गुगले टाकली का नाही तुम्ही? म्हणजे रिपोर्टवर नाव काय लिहू, जे विकडेच पडले असणार आहे. हा जाग्यावर भिंगरी चेक. तुम्हाला अजून काही मदत हवी आहे का? नाही, यापुढे तुमची आम्हाला मदत लागणारच आहे. पण कसं आहे, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, हे जे गुपित आहे ते गुपितच राहिलं पाहिजे, कळलं का? बाकी काय, तुमचं काम जगात भारी चाललंय, असंच चालू राहू द्या. या काही काळजी करू नका, काही गडबड होणार नाही. आणि तुम्ही जर असं काम करत राहिला बिनचोक, हे अशा पैशाचे ढेग लागत राहतील. तुम्ही पण काळजी नका करू. ओके? मेनका, कसं वाटतंय पोरी आता? काही त्रास तर होत नाहीये ना? नाही, फक्त जरा अशक्तपणा आलाय आणि मध्ये मध्ये जरा गरगरल्यासारखं होतंय. पोरी, लई काळजी नको करूस. मला ठाऊक आहे परिस्थिती अवघड आहे, पण माझा विश्वास आहे अक्षरा काही ना काहीतरी मार्ग नक्की काढेल बघ.
अक्षरा काय झालं? आई बोलणं झालं डॉक्टरांशी. काय म्हणले डॉक्टर? मेनका प्रेग्नंट आहे. झालं? बसला ना व विश्वास? मेनका असा खोटारडेपणा करेल असं वाटलंच कसं तुम्हाला? हा, माझी लेक खोटारडेपणा करणारी नाही, प्रामाणिकपणे जगत आली आहे पोरगी. आणि तिच्या अशा अवस्थेत तुम्ही तिच्यावर असा वाईट संशय घेताय? धन्य आहे हा तुमची, धन्य आहे. आत्या, डॉक्टरांकडे चौकशी केली म्हणजे तिची नीट काळजी घेता येईल. मेनका, एक विचारू? तुझ्याकडे जो कामगार आहे त्याला आधीच कसं कळलं की तू प्रेग्नंट आहेस? अगं त्याला कामगार बोलून असं त्याचा अपमान करू नकस ग. माझ्या भावासारखं आहे ग त्यो. ते घर माझं बी असलं ना तरी सुद्धा ती माणसं तिथं वर्षानुवर्ष राहून माझ्यावर जीव ओवाळून टाकतात. तू घरी गेली होतीस? मी नाही अगं काल परवा मला त्याचा फोन आला होता तर तो लई चौकशी करत होता माझं. तर आई मला राहवलं नाही म्हणून मी सांगून टाकलं सगळं. आणि ताई तूच मला सांग, हे समजा मी कुणापासून आणि किती दिस लपून ठेवू? हा, लोक काय म्हणतील, माझ्याकडे काय नजरानं बघतील? म्हणून काय मी माझ्या पोटातला गोळा पाडून टाकू? नाही, काही झालं तरी मी माझ्या पोटातलं बाळ नाही पाडणार. चल, आत्या ग काय झालं? एक शब्द बी बोलायचा नाही तोंडातून. चल मुकाटा. काय करताय? कुठे घेऊन जाताय त्याला? वहिनी तू मध्ये येऊ नकस. चल रा. आत्या अगं चल सुंदर. आत्या ताई, अहो, सोडा त्याला. ताई, कुठे घेऊन जाताय त्याला? ताई, सुंदर चल. आत्या चल सुंदर. आत्या इथं उभं राहा. हे मंगळसूत्र हे आत्ताच्या आत्ता मेनकाच्या गळ्यात घालायचं. ताई, अहो काय बोलताय हे? असा कुठला बी निर्णय तडकाफडकी घेता येतो का? आत्ताच्या आत्ता सुंदरनं मेनकाच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालणं कसं शक्य आहे? का शक्य नाही वहिनी? हा, सांग ना, का शक्य नाही? तुझ्या लेकानं जी काही चूक केली आहे ना
ती सुधारण्यासाठी हाच एक पर्याय आहे. मेनकाच्या आणि बाळाच्या भल्यासाठी हेच योग्य आहे. नाही ताई, असं घाईघाईनं काय करणं योग्य नाहीये. हो, सुंदरच्या मनस्थितीचा तर विचार करा. हे बघा ताई, हे प्रकरण इतक्या सहजी सुटणार नाही. आपल्याला त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. आता येळ देऊन काय उपयोग? हा, बाळाला बापाचं नाव नको द्यायला. हा, मला सांग, मेनका आणि बाळाच्या भविष्याचं काय? लोकांना उत्तरं द्यावी लागतात वहिनी. आणि सुंदरनं जी काही चूक केली आहे ना, त्याची शिक्षा त्याला मिळायलाच पाहिजे. पण तरी मी तुम्ही सुंदरवर अशी जबरदस्ती करू शकत नाही. सुंदरला असं कुठल्याही बंधनात अडकवणं योग्य नाहीये ताई. मी या सुंदरला असं करू देणार नाही. मग काय करणार आहे सुंदर? हा, गप राहून समद इसरून पुढे जाणार आहे? वहिनी, लेकाच्या प्रेमात आंधळी होऊन मेनकावर अन्याय करते आहेस तू. वा, मेनकानं तर समद्यांच्या पोटात आगच घातलीये. सुंदर आणि अक्षराचं नाटक काय कमी होतं? तर आता या निर्मला आणि वसुंधरा बी एकमेकींवर दातोट खायला लागल्यात. या घरात आता रोज तमाशा आणि भांडण. आता पुढं काय फजिती होती तेच बघायचं आहे. अब्रूचा ढोल नि गबरूचा ताशा, बिन पैशाचा गावाला तमाशा. अक्षरा, अगं अक्षरा, तू तरी काहीतरी बोल ना. ताई काय पण निर्णय सांगतायत. त्या घेतायत तो निर्णय मान्य आहे का तुला? बोल ना अक्षरा. हा, बोल अक्षरा, बोल ना. मी काही चुकीचं बोलते का? नाही आत्या, तुम्ही काही चुकीचं बोलत नाही. आत्ता जी परिस्थिती आहे त्यानुसार यांनी मेनकाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं पाहिजे. ताई काय बोलतीयस तू? अक्षरा, अगं निर्मला ताईंच्या दबावाखाली येऊन तू बी असं बोलू नगस. मान्य आहे, सुंदरकडून चूक झालीये, पण नकळत झालीये ती. त्यासाठी त्याला असं आयुष्यभर बंधनात नाही अडकवता येणार. आत्या असं तडकापडकी निर्णय घेणं योग्य नाही ग. आई, यांनी हा निर्णय मान्य केला तरच मेनका आणि तिच्या पोटातल्या बाळाला न्याय मिळणार आहे. त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी हाच निर्णय योग्य आहे. बात झाली हा चर्चा. चल सुंदर, चल. सुंदर, सुंदर थांब. सुंदर, आई, आई, आई काय होतंय? आई, आई बसा इथे. सुंदर, सावकाश, सावकाश. सुंदर. आई, आई, तुम्ही नका त्रास करून घेऊ. आपण सगळे आहोत ना एकत्र. हा, आपण काहीतरी मार्ग काढूया त्यातनं. आई प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. शांत व्हा आई. काय केलं असेल या म्हातारीनं?
काय काढलं असेल कपाटातून आणि सुंदरला अशी अचानक कुठे घेऊन गेली असेल. नक्कीच काहीतरी बॉम्ब फोडणारी म्हातारी. पण एवढं मात्र खरं की काहीतरी भयंकरच घडणार आहे आणि हे समज माझ्या पत्त्यावर पडणार याची खात्री आहे मला. चल सुंदर, सुंदर चल म्हणलं ना, चल. मेनका, अहो काय आई, काय झालं? सुंदर, हे मंगळसूत्र घे आणि मेनकाच्या गळ्यात घाल. हा त्याग का र लाज वाटते भाई जबाबदारी घ्यायला? जी चूक केली आहेस ना ती निस्तरायला हिम्मत लागते. गपगुमान हे मंगळसूत्र घे आणि मेनकाच्या गळ्यात घाल. सुंदर घे. घे सुंदर. नाही, मला हे समज नकोय. मला माझ्या डोळ्यासमोर हा बी नकोय. याला सांगा इथून जायला म्हणून. अगं मेनका, बाळा शांत हो. हे बघ, हे समजा तुझ्यासाठी चालू आहे. अगं तुझ्या पोटातल्या बाळाचा तरी विचार कर. त्याच्या भविष्यासाठी आणि तुझ्या भविष्यासाठी हे गरजेचं आहे. आई, मला हे समज काय नकोय. मला या समजातून लांब ठेव. लांब राहा, लांब ठेव. मेनका, 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 ऐक माझा. आई शांत व्हा प्लीज, नका इतका स्वतःला त्रास करून घेऊ. आपण सगळे आहोत ना एकत्र. यातून काहीतरी मार्ग काढूयात आपण. हा, आई पाणी प्या थोडं. आई घोटभर पाणी प्या, बरं वाटेल. ताई, ताई, मी तुझ्या पाया पडते. मेनका, मला माफ कर. मोठी बहीण समजून मला माफ कर. माझ्याकडून चूक झाली असं समज. मेनका, काय करतेस? उठ. काय करतेस? अगं, तुझ्या गळ्यात सुंदरच्या नावाचं मंगळसूत्र असताना मी त्याच्याकडून माझ्या गळ्यात मंगळसूत्र कसं काय घालून घेऊ? मला नाही पटायचं ते. का पटणार नाही? अक्षरा तिचं मंगळसूत्र काढून ठेवेल. वा, आत्ता मॅटिनी शो चांगला रंगला. अगं आत्या, वाटेल ते काय बोलतेस? बारक्या, तू मध्ये बोलू नकस. घटस्फोट घ्यायचा ठरवला आहेस ना व? हा, मग मंगळसूत्र काढायला काय हरकत आहे? हे बघ अक्षरा,
तू जवळ हे करत नाहीस ना तोवर सुंदर आणि मेनकाच्या बाळाला न्याय मिळणार नाही. आत्या तुम्हाला हे बोलताना काहीच वाटत नाहीये का हो? ताई अहो, अक्षराला मुलगी मानता ना तुम्ही, मग आपल्या मुलीच्या बाबतीत असं कसं बोलू शकता? हे बघा, माझ्या डोक्यात आता फक्त मेनका आणि तिच्या बाळाचा विचार आहे, बाकी मला काही बी माहिती नाही. आई अहो नका ना तुम्ही बी हट्ट धरून बसू. ताईच्या बाबतीत हे जे काही चाललंय ना हे बरोबर नाही आणि मला ते पटायचं बी नाही. सुंदर जे काही वागला ते योग्य होतं का? हा, तू सांग ना अक्षरा. हा, सुंदर जे काही वागला ते योग्य होतं का? कायद्याची रक्षक पण होतेस ना व स्वतःला, मग आता तूच न्याय कर. अक्षरा बोल. ठीक आहे, मी मंगळसूत्र काढायला तयार आहे. नाही, अक्षरा असं काय बी करणार नाही. ताई, आत्या या मेनकावर आंधळ प्रेम करतायत, त्यामुळे वाटेल ते बोलतायत. पण तू असं काही करू नकोस. वय वहिनी, अहो सुंदरचा एकदा विचार करा की. बास, कुणी काही बोलणार नाही आता. आत्यांना जसं हवंय तसंच करणार.